तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चालू दिसते का सगळ्यांना? फ्रेंड्स नाही मला असं विचारायचं आहे, तुमच्या अन्य प्रकारे मुलींमध्ये मुलाचा सहभाग आहे, आपल्या पुढच्या पिढीने अन्य प्रकारे होण्यासाठी काय करावं याबद्दल मला मी काय करू असं विचारलं असतं तर जास्त आनंद झाला असता. पुढची पिढी म्हणजे तू आहेस आणि माझं मुलाचं सहभाग म्हणजे सहभाग म्हणणे इतकं माझा सहभाग नाही की आमचे अनिसाचे सर्व महाराष्ट्रभर आणि देशभर खूप पसरलेले कार्यकर्ते काम करत आहेत. की स्वतःला एक निश्चितच व्हॉलेंटियर मानते या चळवळीचा, कारण मला खूप मोठ्या प्रमाणावर विवेकवादी दृष्टिकोनाची गरज भारतामध्ये वाटतेय. लहान लहान गोष्टींमध्ये दैनंदिन जीवनामध्ये माणसं अंधश्रद्धेचा अंगीकार करतायत, लग्न ठरवण्यामध्ये अनेक जण त्याचा आधार देत आहेत. आपल्याला यश मिळवण्यासाठी कुणावर तरी कुरघोडी करण्यासाठी माणसं अंधश्रद्धेचा वापर करतायत आणि श्रद्धा या संकल्पनेचा सुद्धा अपमान होतोय. त्यामुळे नव्या पिढीकडून मला निश्चितच अशी अपेक्षा आहे, जी पिढी माझी आहे, जी पिढी तुझी आहे, आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या जबाबदारीने वागण्याची गरज आहे. जिथे फक्त मी चांगला विचार करून चालणार नाहीये, तर आपण फेलो ह्युमन बिंग्सना पण प्रयत्न करून त्या विचारातनं बाहेर आणलं पाहिजे. जर कुणी वाम विचाराला जात असेल, जर कुणी सोयीस्कर अंधश्रद्धेचे विचार स्वीकारत असेल, तर त्यांना त्या गर्तेतनं बाहेर काढणं हे आपल्या पिढीचं कर्तव्य आहे. नानासाहेबांबरोबर यापूर्वी 2दा काम करायला मिळालं. तर आमचा 3रा सिनेमा आहे. मधोग्यारा आणि देऊळमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलंय आणि त्यांच्यासारखा काय म्हणू शकतो आपण अतिशय कमिटेड माणूस मला बघायलाच मिळालेला आहे. संवेदनशील कलाकार, कारण ते जितके मोठे स्टार आहेत तितकेच समाजाशी पण बांधील आहेत. प्रकाशात या सिनेमामुळे माझे खरंच डोळे उघडले की चांगल्या पद्धतीनं आपण समाज परिवर्तन करू शकतो. आपली इच्छा असेल तिथे आपण मार्ग किती चांगल्या पद्धतीने शोधू शकतो ते मला बघायला मिळालं. त्यांना मी निमंत्रणाला राहत होतो आणि म्हणण्यापेक्षा जगणं तर दूरची गोष्ट झाली. त्यांच्या इतका विचार जरी करू शकलो तरी आयुष्य सफल होईल मला. अभिनय आणि चळवळी हे सगळे सामाजिक सहभागी या वर्तमानपत्रामध्ये सोपो या सगळ्यांसाठी आपण लेखनी केली. हे सगळे तुम्ही कसं मॅनेज केलं आणि लेखनाबद्दलचा तुमचा अनुभव? मला आवड आहे. माझा असा विश्वास आहे की जी गोष्ट आपल्याला आवडते ती करण्यासाठी आपणच वेळ काढला पाहिजे. तर आपण आपल्या आयुष्यावर ब्लेम करत राहिलो की काय करू, वेळ पुरे पडत नाही, अमकंच करायला मिळत नाही, तमकंच करायला मिळत नाही, तर मला स्वतःला असं वाटतं की खंत करण्यापेक्षा जी आपली इच्छा आहे पूर्ण करण्यासाठी आपण शक्यपणाला लागली पाहिजे. त्यामुळे मला जसं लिहायला आवडतं, सिनेमात नाटकात काम करायला आवडतं, तसंच मला एक अतिशय चांगलं कुटुंबाचं सदस्य म्हणून जगायला पण आवडतं. त्याच्यासाठी सुद्धा मी वेळ लागतो. प्रत्येक यशस्वी स्त्री किंवा पुरुषाच्या मागे कोण ना कोणतरी व्यक्ती असते. तुमच्या मागे कोण व्यक्ती अशी आणि तुम्हाला असं प्रवासात त्याच्यामुळे काही तुम्हाला असं प्रोत्साहन मिळालं असं कधी काही? अनेक माणसं आहेत. जसं आपण म्हणतो मी माझ्या प्रवासाला खर्च म्हणू इच्छित नाही, कारण माझा प्रवास माझा विचार प्रवास मिळाल्यानंतर कुठल्या दिशेनं आपण काम करायचं हे शोधण्यासाठी मला खूप प्रयत्न करावा लागला. त्याच्यात अर्थातच माझं कुटुंब, माझे मित्रमैत्रिणी, माझे शिक्षक, या सगळ्यांचं जितकं श्रेय आहे तितकं आज या टप्प्यावर मला असं वाटतं की माझं सुद्धा थोडंसं श्रेय आहे. कारण त्यांनी कितीही चांगले संस्कार केले असले तरी निर्णय नाही घेतलेले, तरी त्याची जबाबदारी मी समर्थपणे स्वीकारली. शेवटचा एकदा प्रश्न घेऊया. खूप भाषांमध्ये काम केलेलं, त्यामुळे मला असं भाषा कुठलीही आव्हानात्मकच असते, पण कुठला रोल करायला मजा आली असं तुला वाटत असेल तर मला प्रत्येक
नवीन सिनेमा जास्त आव्हानात्मक वाटतो. अलीकडे केलेला आदोबाई अलीच्या 2 हा जो सिनेमा होता माझा, त्याच्यात मी विनोदी भूमिका केली होती, ज्यासाठी मला झीचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ही माझ्यासाठी बऱ्यापैकी आपण अभिनयच्या पदाला म्हणजे अभिनयच्या पदाला तुम्ही ठरवलं होतं का नव्हतं, आणि नसेल तर तुम्ही ह्या पद्धती कसं वळला आणि तुम्हाला कोणी मार्गदर्शन? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला 1.5 तास लागेल. मी थोडक्यात पटपट वाक्य सांगते तुला. मला आवड होती रंगभूमी आणि नाटकात किंवा नृत्यात गायनात भाग घेण्याची, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीची मला आवड होती. पण असं ठरवलं नव्हतं की सिनेमात काम करायचं पुढे जाऊन. पंडित सत्यदेव दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये असताना गिरीश कर्नाडांनी त्यांच्या एका हिंदी सिनेमासाठी चेलुमी नावाच्या एक ऑडिशन घेतली होती. त्या ऑडिशनमध्ये मी पण होते आणि एक पायरी पुढे करत गेले आणि मला माझा पहिला सिनेमा मिळाला चेलुमी नावाचा हिंदी. आणि मग एक तमिळ सिनेमा मिळाला. मग जब्बार पटेलांबरोबर मुक्ता नावाच्या सिनेमात काम करायला मिळालं. आणि ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत मी जवळजवळ 10-12 सिनेमे केले होते. आणि मी ऍक्च्युली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत होते. पण मला असं वाटायला लागलं की मला या क्षेत्रामध्ये खरंच रस आहे. शास्त्रीय नृत्यापेक्षा, शास्त्रीय गायन आणि खेळांपेक्षा मला अभिनयामध्ये माझं मन जास्त रमतंय, हा अंदाज मला तोपर्यंत आला. आणि मी असं ठरवलं की स्वतःला 3 वर्ष देऊन बघूया. जर या क्षेत्रात करिअर करणं शक्य झालं तर आपण कंटिन्यू करूया, नाहीतर आय विल ऑलवेज कम बॅक टू अकॅडमिक्स. पण अजून तरी बरं चाललंय. मॅडम, तुम्ही या क्षेत्रात जायच्या आधी तुम्हाला घरातल्यांनी तुम्हाला साथ दिली का? घरच्यांची साथ फार महत्वाची आहे. त्यांच्या मनात नक्कीच साशंकता होती, कारण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा इतकं प्रचलित नव्हतं सिनेमामध्ये काम करणं. त्यामुळे घरच्यांना साथपेक्षा काळजी जास्त होती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की या क्षेत्रामध्ये माणसं चांगली भेटतील ना, कारण त्या काळात म्हणजे 2 दशकांपूर्वी एक थोडंसं बदनाम झालेलं क्षेत्र होतं ते. त्यामुळे त्यांना गिरीश कर्नाड, जब्बार पटेल, अमोल पालेकर, सुमित्रा भावे ह्या माणसांच्या काय म्हणतात त्यांच्या व्यक्तिमत्वांमुळे किंवा त्यांच्या रेप्युटेशनमुळे माझ्या आईबाबांना थोडासा विश्वास वाटला की या क्षेत्रातही चांगली माणसं आहेत आणि सोनाली सेफ आहे. या विश्वासाने त्यांनी अर्थातच ते माझ्याबरोबर शूटिंगला आले सुरुवातीला काही दिवस. पण पुढे त्यांनी पाहिलं की मी एकटीने पोहायला शिकली आहे आणि त्यांनी माझा हात हळूहळू सोडला. हिंदीत काम करायला दुसऱ्या आवडतं? कोणाला तरी संधी दे. मॅडम मंत्री